मनसेसोबत युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर सोडला अशी माहिती माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। काही ठिकाणी मनसेसोबत युती आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं। शरद पवार यांची भूमिका सकारात्मक आहे त्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा वडेट्टीवार यांनी दिली। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र येणं गरजेचं असं त्यांनी म्हटलं। असं आहे की काही ठिकाणी मनसे बरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत। त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ। काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडला आहे, पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे, त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे। हे बघा, मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा त्याच्याशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। मनसे नेते अविनाश अभ्यंकर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। अभ्यंकरजी, आता वडेट्टीवार यांनी जसं म्हटलेलं आहे की काही ठिकाणी मनसेसोबत आम्ही युती करतोय, आमचा विचार जरी पटत नसले तरी भाजप विरोधात एकत्र येणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। हॅलो जी बोला अभ्यंकरजी, आपला ऐकायला येतोय माझा आवाज? हो हो येतोय आपला आवाज। बरोबर, काही सन्माननीय वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा आम्ही नक्कीच आदर करतो, ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे। परंतु निर्णय कुठलाही घ्यायचा असेल तर तो आमच्या पक्षाकडून फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरेच घेतील आणि मला वाटतं की विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु आमच्या पक्षाकडून निर्णय घेण्याचा अधिकार फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाच आहे। माझी या माध्यमातून फक्त त्यांना विनंती एवढीच आहे की त्यांचे काही नेते म्हणतायत युती करू नका, काही नेते म्हणतायत युती करा आणि निर्णय घेणारी दिल्ली हायकमांड आहे, त्यांच्या जर एकी असेल तर ते दिसायलाही चांगलं दिसेल, ते हास्यास्पद होणार नाही। त्यामुळे आधी त्यांनी पहिल्यांदा त्यांचे विचार, त्यांचे जे काही आपापसातले गोष्टी आहेत त्या जर नीट केल्या तर त्याच्या पुढे जर काही बोलणी व्हायची असतील तर ती वर्तमानात किंवा भविष्यात आमच्या पक्षाकडनं फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही सगळेजण काम करू। आता तुम्ही एकवाक्यतेचा उल्लेख केलात अभ्यंकरजी, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला याच्यातून? नाही, मला वाटतं त्यांच्या खासदार काहीतरी म्हणाला ना की काहीतरी आम्ही मनसेबरोबर जाणार नाही, दुसरे कोणतरी म्हणाले की आम्ही स्वबळावर लढू, असे 3-4 लोकांचे, महत्वाच्या लोकांचे विचार ऐकले। बरोबर आहे, म्हणजे ह्याच्यात गोष्ट अशी आहे की मनसेकडनं कुठलाही त्यांना काय म्हणतो त्याला साधा कागद गेला नाही, कुठल्या नेत्यांनी चर्चा केलेली नाहीये, सर्वोच्च नेत्यांनी कुठल्या प्रकारचे संकेत दिले नाहीत आपल्या भाषणातनं किंवा आपल्या वक्तव्यातनं, तरी सुद्धा आम्ही जर त्यांच्याकडे गेलेलोच नाही आहोत तर आधी जेव्हा त्यांच्यामध्ये एकवाक्यता येईल तेव्हा त्यांनी ठरवावं। आम्ही त्यांच्या आघाडीमध्ये नाही आहोत, आमचा पक्ष स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे, आजपर्यंत आम्ही एकला चालवण्याच्या भूमिकेमध्ये लढलेलो आहोत। आम्ही जे एकत्र आलो होतो ते जो सत्याचा मोर्चा काढला होता त्याच्याकरता आम्ही एकत्र आलो होतो आणि तो विषय पूर्ण वेगळा होता। तो विषय होता मतदारातील जो गोंधळ आहे त्याकरता 100% विरोधक नाही तर नंतर सत्ताधाऱ्यांनी आमचीच री ओढली। त्यामुळे ते मोर्चा आणि निवडणुका हे 2 स्वतंत्र विषय आहेत, परंतु जर काही गोष्टी करायच्या असतील तर आमच्याकडनं ह्या राजसाहेब ठाकरेच फक्त करतील। आधी त्यांच्याच एकवाक्यता आली तर त्यांच्या दृष्टीने ते जास्ती बरं होईल। जी धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत अभ्यंकरजी यासाठी। काही ठिकाणी मनसेसोबत युती करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र येणं गरजेचं आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे।